जानेवारीत एसटी जालना विभागाची दमदार कामगिरी, 3.97 कोटीचा निव्वळ नफा. जालना आगार व्यवस्थापक अजिंक्य जयवाळ यांनी दिली माहिती. आज दिनांक 22 रविवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्ड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या जालना विभागाने जानेवारी 2026 महिन्यात आर्थिक आघाडीवर उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 3,97 लाख रुपयाचा निव्वळ नफा मिळवला आहे. वाढलेली प्रवासी संख्या, नियमित फेऱ्या आणि राज्य शासनाच्या विविध सवलत योजनांचा सकारात्मक परिणाम यामुळे हा नफा शक्य झाला आहे. जालना विभागांतर्गत येणाऱ्या चारही आगाराने एकत्रितपणे ही उल्लेखनीय कमाई केली असून विभागाच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचं चित्र आहे. विशेषतः महिला प्रवाशांसाठी राबवण्यात येणारी महिला सन्मान योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीची अमृत ज्येष्ठ योजना यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनांमुळे महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये एसटी प्रवासांबाबत विश्वास वाढला असून प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे महसुलात सातत्याने वाढ होत असून नियोजनबद्ध वेळापत्रक आणि सेवा सुधारणा यामुळेही एसटीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात एसटी हीच विश्वासार्ह प्रवाससेवा असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. याबाबत माहिती देताना जालना आगाराचे आगार व्यवस्थापक अजिंक्य जयवाळ यांनी सांगितलं की प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि शासनाच्या योजनांचा सकारात्मक प्रभाव यामुळे जानेवारी महिन्यात विभागाला 3,97 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. पुढील काळातही सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. एसटी जालना विभागाची ही कामगिरी केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची नसून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा वाढता विश्वास दर्शवणारी ठरत आहे.